मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण SK इंटरनॅशनल सैनिकी स्कूल या ठिकाणी आपण आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते सागर भाऊ खोत आपल्यासोबत आहेत. बागणी येथील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात जे आता सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत, दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर नेमकं काय मत आहे आता इकडचं सागरभाऊ खोत यांचं? आणि त्यांनी दावा केला की आमच्या प्रयत्नातून हे सगळं सुरू आहे. तर आपण पाहूया नेमकं आता त्याचं काय मत येत आहे. भाऊ नमस्ते. नमस्कार. नमस्कार भाऊ, सध्या बागणी आपला मतदारसंघ आहे, जिल्हा परिषद मतदारसंघ हा खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावरती चर्चा आहे त्याची. याचं कारण असं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जे पूर्णाकृती पुतळ्याचा जो विषय आहे त्यामध्ये आपल्याकडून दावा केला जातोय की आमदार सदाभाऊ खोत भाऊ यांच्या माध्यमातून इथं सगळं ते काम होणार आहे किंवा मंजूर आहेत. आणि तिकडून आमदार जयंत पाटील साहेबांचा तिकडली लोक म्हणतात की ते सत्ता आमची आहे, ग्रामपंचायत तिथं आमची आहे, आमच्या लोकांनी मागणी केल्यामुळे आम्ही तो उठाव करून साहेबांच्या माध्यमातून ते सगळं प्रयत्न करून आम्ही मंजूर करून आणले. काय नेमकी ह्या भावना आहे आपल्या? आता मी तुम्हाला एकदम क्लिअर हा विषय पहिल्यापासून सांगतो की जिल्हा परिषदेची निवडणूक आपण ह्या वर्षी लढवली, म्हणजे मोहिनी खोत माझ्या मिसेसना. आणि महत्वाचा विषय असा झाला की त्यावेळी आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यात मेन लोकांसमोर आपण व्हिजन मांडलेला आणि आपण जो वचननामा केला त्याच्यामध्ये प्रमुख गोष्ट आपली होती की बाबा आम्ही त्या ठिकाणी वारणा नदीवरचा पूल करणार, दुसऱ्या बाजूला आपण त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभा करणार, त्याच्यानंतर तो अतिक्रमणाचा गाजत असलेला विषय आणि शेगाव मधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक पुढे व्यवस्थित करणार, हे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला खरं तर सामोरे गेलो. आणि आता आपण बघतोय की निवडणूक संपली, आपला विजय झाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लगेच आदरणीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आपण ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ यांना त्या ठिकाणी भाऊंचं एक पत्र दिलं 9/3/2026 ला. त्या पत्राचा विषयच असा आहे की बागणी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणीस मान्यता देण्याबाबत प्रति माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब. मग त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे, भाऊनी काय असेल ते हे त्याचं ते तुम्ही बघू शकता, ते भाऊनी दिलेलं पत्र आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मग लगेच शासनाने त्या संदर्भात त्याच्यावरील मग निर्णय घेतला आणि शासनाने मग तुम्हाला सांगतो मी पुढे लगेच 11 मार्च 2026 रोजी शासनाने एक पत्र काढलं. कुणाला? त्या ठिकाणी प्रति जिल्हाधिकारी सांगली. विषय मोजे बागणी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याबाबत आणि संदर्भ माननीय श्री सदाभाऊ खोत विधान परिषद सदस्य यांचे पत्र दिनांक 9/3/2026. ह्याच्यानुसार कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन सागर मनोरे साहेब यांनी या ठिकाणी हे एक पत्र काढलं आणि त्या पत्राद्वारे त्या ठिकाणी आता प्रस्ताव मागवलाय. आणि त्या माध्यमातनं मग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्या माध्यमातनं एकदम मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याकडून आपल्याला मिळू शकतो आणि एक चांगला असं भव्य दिव्य उत्कृष्ट स्मारक आपण आपल्या बागणी नगरीत उभा करू शकतो. आता तुमचा जो प्रश्न आहे, बोलू ना, तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की ज्यावेळी आता निर्लीकरणाचा विषय होता, निर्लीकरण, कारण ज्या ठिकाणी ते स्मारक करायचं आहे ग्रामपंचायतची जागा आहे, ते निर्लीकरण करायचं होतं. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो निर्लीकरणाच्या वेळी त्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं निश्चितपणे चांगलं सहकार्य केलं, कागदपत्र वगैरे त्यांनी एकदम फास्ट दिले. दुसऱ्या बाजूला तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो की त्याच्यासाठी ते निर्लीकरण पाडायचं कोण जाऊन त्यांनी बघितलं, कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजनं जाऊन ते सगळी पाहणी केली. आणि तुम्हाला एवढं पण सांगतो की तो प्रस्ताव पहिल्यांदा त्या ठिकाणी मोहिनीने तर JB ला पण मांडलेला, पण तो प्रस्ताव पहिल्यांदा गेला जिल्हा परिषदेला निर्लीकरणाचा. जिल्हा परिषदेकडनं आपल्या गावचे डेप्युटी सरपंच आहेत त्यांचा चिरंजीव कुणाल ह्याच्याशी मी कंटिन्यू संपर्कात होतो. तिथून तो जिल्हा परिषद सांगलीवरनं प्रस्ताव गेला कोल्हापूरला, कोल्हापूरकडनं पुन्हा मंजूर होऊन यावा लागतो. त्याच्याच पुढचं सांगतो, कोल्हापूरचे साहेब सुद्धा उपस्थित नव्हते. तात्पुरता चार्ज दिला सातारच्या साहेबांना, त्यांचं आता मी नाव विसरलो, पण आपले इथं जे मदने म्हणून साहेब आहेत पंचायत समिती वाळवायला, ते कोल्हापुरातनं बाय हँड प्रस्ताव घेऊन गाडीतनं गेले. निम्म्याच्या रस्त्यात तोपर्यंत त्यांना सातारचे अधिकारी भेटले का सातारमध्ये पोहोचले असं काहीतरी माझा फोन झाला त्यावेळी मला कळलं. आणि त्यांचं मला वाटतं नाव, ह्यांचं अनिकेत मदने आहे नाव. त्यांनी मग सातारच्या साहेबांकडून तात्पुरता चार्ज कोल्हापूरचा तिकडे गेलेला, त्यांच्या सहीनिशी पुन्हा ते आपल्याला
सांगली जिल्हा परिषदेला प्राप्त झालं आणि मग सांगली जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी निर्लीकरणाचा प्रस्ताव पुढे नेला आणि तो मंजूर केला. मंजूर केल्यानंतर मी अशी बाईट दिली की बाबा ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मदत केल्या, असं मी अजिबात म्हणलेलं नाही की मीच केलंय. ऍक्च्युली ग्रामपंचायतनं फास्ट केलं, प्रस्ताव दिला म्हणून तो पुढे नेला. त्याच्यामध्ये तो आमचा एक स्वरूप घुमाई म्हणून माझा मित्र आहे, तो सुद्धा स्वतः त्या ठिकाणी 2-3 वेळा कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजवर त्या ठिकाणी गेला. एक गावातलाच मुलांनी म्हणून का काहीतरी मुस्लिम समाजाचा एक मुलगा तिथं टीचर म्हणून काम करतोय गव्हर्नमेंट कॉलेजला. त्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सांगितलं लवकर तुमच्याकडनं तेवढा प्रस्ताव म्हणजे निर्लीकरण पाडावं म्हणून द्या. आणि मग तो जीबीला वगैरे पण अजेंड्यावरती मागच्या वेळी मांडल्यामुळे आणि जीबीवरती अजेंड्यावरती अध्यक्षांनी घेतला. मी काही ते नाकारत नाही, भले ग्रामपंचायतचं ऐकून घेतला असेल असं 2 मिनिटं गृहीत धरू, कारण शेवटी गावातल्या लोकांची भावना आहे की ते झालं पाहिजे स्मारक. आणि त्या माध्यमातून तिने तो घेतला आणि घेतल्यानंतर आत्ता मला तुमच्याच माध्यमातून कळलं की त्यांना 15 लाख रुपयाचा निधी पण त्या ठिकाणी काहीतरी पत्र वगैरे भेटलंय जयंत पाटील साहेबांचं. मला त्याच्यात काय खोलवर जायचं नाही, मला फक्त एकच म्हणायचं आहे की तिथं एक चांगलं स्मारक उभा करू. भले त्यांचे पैसे आले काय ना आपले आले काय, पैसे निधी कुणाचाही घ्या पण एक स्मारक भव्य दिव्य करू, अशी माझी मागणी. आता काय त्यांचं मत असं आहे की बागणी गावच्या ग्रामस्थांनी मागणी केली ग्रामपंचायतीला, ग्रामपंचायतमध्ये एक हाती सत्ता जयंतराव पाटील साहेबांची आहे. ते जिल्हा परिषदला गेली, तिथंही सगळी त्यांची सत्ता आहे. पंचायत समितीकडे जो विषय आला तिथंही सभापती त्यांच्या विचाराचे आहेत. त्यामुळे जे काही श्रेय असेल किंवा जे काही काम केलं असेल ते जयंत पाटील साहेबांच्या विचाराच्या लोकांनीच पळून केलेलं आहे. त्यामुळे कुठतरी याकडे राजकारण येतं या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकामध्ये. त्यामुळे ते राजकारण येऊ नये आणि जयंतराव पाटील साहेबांनी बराचसाच त्यासाठी वेळ खर्च करून ते सगळं केलेलं आहे. आता तुम्हाला मी मनापासून सांगतो की त्या ठिकाणी संभाजी नावाचा एक मुलगा आहे की जो त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचा तो अध्यक्ष आहे. आणि निवडणुकीच्या वेळी एक आमची मोठी मिटिंग त्या ठिकाणी त्या सगळ्या युवा मंडळींनी घेतलेली आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की ते आम्ही सुद्धा करणार. आता ते वैचारिक विरोधक आहेत पण त्यांची इच्छा तीच असेल की त्यांनाही स्मारकच करायचंय, तर मी कोण अडवणार. एक दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतला सत्ता कोणाचे हे लय मॅटर करत नाही. तुम्ही म्हणून कुठल्या विधान परिषदेच्या आमदाराचा फंड रोखू शकता का? रोखू शकत नाही कायद्यातनं. लोकांची जर मागणी आमच्याकडे डायरेक्ट थेट आली ना, आम्ही तर एखादी लोक म्हटली की बाबा आमचा ह्यो पानंद रस्ता करा, त्या गावची सत्ता कोणाच्याही माहित नाही. आम्हाला प्रस्ताव त्या लोकांकडनं आला, आम्ही त्या ठिकाणी त्यांना पत्र देणार, त्यांनी ते पत्र आल्यानंतर ते काम करावं. शेवटी लोकसेवेतलं ते काम आहे. आणि म्हणून आता ह्या विषयी जर आपण एक विचार केला ह्या कामाच्या संदर्भात, तर आदरणीय जयंत पाटील साहेब असतील किंवा आता सभापती महोदयांचं पण मी तुमचं बघितलं, ते काय हरकत नाही त्याच्यात. म्हणजे आता त्यांना अपोज कुठल्या ह्या गोष्टीसाठी तरी माझा 1% सुद्धा नाही. आणि ह्या गोष्टीला मी चुकून सुद्धा अजून असं नाही म्हणत की मीच पडलो, कारण अजून काय घडलेलंच नाही. आता उलट तुम्ही लक्षात ठेवा, उलट शासनानं आता प्रस्ताव मागवलाय. आता ग्रामपंचायतीने जर शासनाला मागितलेला जर प्रस्ताव चांगल्या प्रकारे दिला तर त्यांना अजून म्हणजे 1.5-2 कोटी रुपये पण मिळतील. आता ते जर प्रस्ताव समजा ग्रामपंचायतीनं ठरवलं की बाबा सदाभाऊंच्या माध्यमातून प्रस्ताव मागवलाय म्हणून आता कसा द्यायचा, तर मग पुढे त्याला राजकारण येणार. आता आपलं मत आहे की आता राजकारण काही आलेलं नाही अजून मला वाटत नाही काय आलंय, कारण अजून असं ग्रामपंचायतनं कुठली गोष्ट अडवल्या, त्यांनी बिचाऱ्यांनी आम्हाला कुठला त्रास दिलाय किंवा आम्ही त्यांना काय बाबा त्यांना त्रास देऊन असं हॅरेसमेंट सारखं हे द्या ते द्या असं काही घडलेलंच नाही. त्यांना अजून म्हणजे 1.5-2 कोटी रुपये पण मिळतील. आता ते जर प्रस्ताव समजा ग्रामपंचायतीनं ठरवलं की बाबा सदाभाऊंच्या माध्यमातून प्रस्ताव मागवलाय म्हणून आता कसा द्यायचा, तर मग पुढे त्याला राजकारण येणार. आता आपलं मत आहे की आता राजकारण काही आलेलं नाही. अजून मला वाटत नाही काय आलंय, कारण अजून असं ग्रामपंचायतनं कुठली गोष्ट अडवल्या, त्यांनी बिचाऱ्यांनी आम्हाला कुठला त्रास दिलाय किंवा आम्ही त्यांना काय बाबा त्यांना त्रास देऊन असं हॅरेसमेंट सारखं हे द्या ते द्या असं काही घडलेलंच नाही अजून. आता फक्त प्रायोगिक तत्वावरती मी तुम्हाला काय म्हणतोय की समिती गठीत करायला सांगितलेली, म्हणून त्याचं हे तुम्हाला ते पत्र वाचलं की त्याच्यामध्ये तसंच आहे. मौजे बागणी म्हणजे महाराष्ट्र शासनाचं पत्र, सदाभाऊ खोत विधान परिषद सदस्य, उपरोक्त संदर्भ पत्राचे ग्राम विकास विभागाच्या 11/8/2016च्या शासन निर्णयावर ग्रामीण भागात थोर व्यक्तीचे स्मारक उभारण्यावर धोरण निश्चित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीची पूर्तता होत असल्यास ग्रामपंचायत क्षेत्रात जागा उपलब्ध आहे किंवा कसे याबाबत स्थळ पाहणी करून अशासकीय सदस्यांच्या नावासहित समिती गठनबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा ही विनंती. आता ही समिती कुठं गठीत होती वगैरे सगळं मी जाऊन आलोय, पण ते म्हणले आधी निर्लीकरणाचं पुढे जाऊ दे, निर्लीकरण पहिला होऊ दे. ते मग ते निर्लीकरणचा आता विषय फायनल झाला. आणि जर वरून निधी येत असेल तर निधी
त्यांनी रोखायचा प्रयत्न केला, थांबवायचा प्रयत्न केला तर ते राजकारण. पण तुमच्याच मी बाईटमधनं बघितले की स्वतः सभापती महोदय आदरणीय उदयदादा म्हटलेत की जर त्यांनाही फंड द्यायचा असेल तर आमची हरकत नाही. सांगली तकच्या माध्यमातून बोलत असताना त्यांनी तसंच सांगितलं की काम उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं आणि खूप प्रतिष्ठित काम आहे, ते सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे गट तट किंवा एखाद्याचा युगो बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं तर चांगल्या दर्जाचं होऊ शकतं. यावर सागर खोत यांचं काय मत आहे? मुळामध्ये असं आहे की शिगावमध्ये सुद्धा आपल्या हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतंय आणि त्यास मी आदरणीय जयाभाऊ गोरे, आपले नामदार आदरणीय चंद्रकांत दादा, आपले स्वतः आता असणारे आपल्या सांगली जिल्ह्याचे नरवाडकर आदरणीय सीओ साहेब यांच्या माध्यमातून मी ऑलरेडी तिथं 60 लाख रुपयाचा निधी दिला आणि ते काम सुद्धा चालू झालंय. त्याच्यात जर साहेबांना वाटत असेल, जयंत पाटील साहेबांना, की त्यांनी त्यात भर घालावी तर मी कधी अडवलेलं नाही. तो त्यांचा अधिकार आहे, ते देऊ शकतात, पण अजूनपर्यंत दिलंय असं मला माहित नाही. आणि राहिला विषय आता मग ह्या आपल्या बागणी गावाचा, तर बागणी गावातल्या युवकांची पहिल्यापासून ही इच्छा आहे. ते युवक सगळे मला वैयक्तिक कनेक्ट आहेत. मी उलट त्या युवकांना एक दिवस बोललो सुद्धा. ते युवक एकदा सगळे कारखान्यावर भेटायला गेलते, त्यांचा आम्हाला फोन आलता, आम्ही जाऊ का किंवा काय इथनंपर्यंत. मी एवढंच त्यांना सगळ्यांना सांगितलं, मित्रांनो हा विषय राजकारणाचा नाही. जर जयंत पाटील साहेब ह्याला 5-50 लाख देत असतील, सदाभाऊ 5-50 लाख देत असतील, दोघांनी मिळून चांगलं करा, दोघांना मिळून नारळ फोडायला बोलवा. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकामध्ये दोघांचा निधी असेल तर आम्हाला का वाईट वाटेल? फक्त आमचा निधी घ्यायचा नाही असं अजून काय घडलेलं नाही. तसं घडलं तर त्यात राजकारण येईल. अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न, काय तुमचं आता मत असणार आहे किंवा काय बागणीकरांना सांगाल तुमच्या वैयक्तिक तुमच्याकडून? आणि बागणीकरांना नेहमी माझं एकच आहे की बागणी हे माझं माहेरघर आहे आणि तिथल्या लोकांसाठी मी नेहमी एक झटणारा कार्यकर्ता आहे. तिथल्या सर्व समाजासाठी, बांधवासाठी मी काम करतो. मी त्यांना आव्हान करतोय की ह्याच्यामध्ये जनता म्हणून तुम्ही कुणामध्येच गैरमिसळ आज तरी काय समजू नका. फक्त आपल्याला एक चांगलं स्मारक येणाऱ्या काळामध्ये उभा करायचं आहे आणि ते सगळे मिळून उभा करू. ज्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टींची मदत लागेल त्यावेळी लोक आमच्या पाठीशी उभा राहतील. आणि माझे लोकांना आव्हान आहे की आता कुठल्याच गोष्टीमध्ये तुम्ही हे कितीन ते कितीन कोण करणार, ह्याच्यापेक्षा एक चांगलं स्मारक सगळे मिळून करू, असं मी तुमच्याच उलट ह्या चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या काळात एक भव्य दिव्य चांगला असं स्मारक छत्रपती त्या ठिकाणी आपल्या संभाजी महाराजांचा आपण मिळून सगळे उभा करू आणि नक्कीच तो प्रश्न त्या ठिकाणी मिटेल असं मला वाटतं. सध्या तर श्रेयवादाचा विषय संपलाय. आता श्रेयवादावरनं मी माझी भूमिका तुम्हाला सांगितली. पहिल्यांदा पत्र लगेच आम्ही त्या ठिकाणी दिलंय, म्हणजे फॉलोअपच पाक घेतलेला नाही असं नाही, पण त्याच्यानंतर निर्लीकरणाच्या वेळी त्यांनी सगळ्यांनी अतिशय फास्ट काम केलं. त्यांनाही ते स्मारक बनवायचं आहे आणि तरुण पिढींचं अजिबात असं म्हणणं नाही की कुणा एकाचाच फंड घ्या. तरुण पिढीला एकच आहे की तिथं स्मारक झालं पाहिजे. उद्या एक आता त्याच्या पुढे सांगतो बघा, आमची इच्छा आहे. आता ते म्हणतात ग्रामपंचायत आमची, जिल्हा परिषद आमची, हे आमचं, हे सगळ्या बाबतीत जर असं सारखं ते बोलायला लागले तर महाराष्ट्र शासन आमचं, म्हणून आम्ही त्या अतिक्रमणात म्हटलं पाहिजे आमचं, आम्हीच केलंय. आता तुम्ही मांडतोयच, पण एखाद्या गोष्टीत मग वर्ण कुठली आलं तर म्हटलं पाहिजे आम्हीच, तुम्ही आपलं ते नावच घेऊ नका, तोंडावर पोट ठेवा, असं चालत नाही. त्याच्यामुळं ग्रामपंचायतला ज्यावेळी ती निवडून येते त्यावेळी ती कुठल्या पक्षाची राहत नाही. हा तिने पहिला मनातनं भ्रम काढून टाकावा की ग्रामपंचायत आमची बिमची कुणाची नसते. ज्यावेळी ती निवडून येते त्यावेळी ती लोकांची असते आणि नेहमीच ती जनसेवेच्या माध्यमातून लोकांसाठी असते. त्यामुळं माझं फक्त एवढंच एक मनापासून म्हणणं आहे की मला तरी आजपर्यंत आपल्या बागणी गावातनं कधीही वाईट अनुभव आलेला नाहीये. नेहमी चांगलं सहकार्य मला, कारण बागणीत मी एवढा फंड आजपर्यंत दिला पण ग्रामपंचायतने कधी अडवलं नाही. कधी सरपंच असतील, डेपुटे असतील, कुठलंही आमचं पत्र कधी रोखलं नाही. त्यामुळे मला बागणी ह्या वैयक्तिक गावासाठी तसा वाईट अनुभव आलेला नाहीये. त्याच्यामुळं आत्तापर्यंत तरी माझी एकच भूमिका आहे की बाबांनो हे मिळून काम करू. धन्यवाद. तर आता चांगल्या भावना व्यक्त केल्या सागर खोत यांनी आणि त्यांचं मत आहे की यात कुठेतरी राजकारण न करता एकत्रित येऊन आपण हे भव्य दिव्य आणि चांगल्या दर्जाचं स्मारक उभा करू शकतो. यामध्ये दोन्हीकडून जयंतराव पाटील साहेबांचा फंड असेल किंवा आमदार सदाभाऊ खोत भाऊ यांचा फंड असेल, एकत्रित करून सुद्धा आपण हे स्मारक चांगल्या पद्धतीचं करू शकतो. आणि त्यांनी त्याचं आव्हानही केलेलं आहे की जिकडून फंड येईल त्या फंड घेऊन आपण मोठ्या दर्जाचं हे स्मारक उभा करू शकतो. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, शिराळा.